नमस्कार मंडळी, मी रुपाली. आज आहे सुट्टी. सुट्टीचा दिवस म्हटला की जी 8 दिवसाची आपली कामं असतात ती लगेचच आपल्या डोळ्यापुढे उभा राहतात. आता मी सकाळी सगळं घरातलं आवरून घेतलं होतं. राहिलं होतं फक्त फ्रीजचं आवरायचं म्हणून सगळ्या फ्रीजची भांडी वगैरे काढली, घासली. त्याच्यानंतर फ्रीज आतून वगैरे सगळा चकाचक पूर्ण स्वच्छ केला आणि त्याच्यानंतर दुपारी 2 तासाची मस्त झोप काढली. झोपून उठल्यानंतर मग आता म्हटलं चहा वगैरे झाला, सगळा फ्रीजचा सेटअप लावून घेतला आणि आता राहिलं होतं फक्त दळण नीट करायचं. सुट्टी असलं ना आपला वेळ असा पटकन निघून जातो, हेच कळत नाही कसा गेला अख्खा दिवस. संध्याकाळचं काय सनसेट असा दिसत होता, एकदम मस्त वातावरण होतं. खाली आले, देवाला दिवाबत्ती लावली आणि लगेचच आवरायला घेतलं. आज सुट्टी आहे म्हटलं थोडंसं बाहेर जाऊन येऊया. बाहेर थोडं गेलं की मूड आणि मन असं दोन्ही आपलं फ्रेश वाटतं. आता घाटावरती गेलो होतो, एवढी गर्दी होती तिथं, असं वाटत होतं जत्रा आहे की काय. आता म्हटलं 1-2 राऊंड मारायचे आणि मस्त असं मोकळ्या वातावरणामध्ये बसून थोडा वेळ गप्पा मारायच्या. जिकडं बघल तिकडं माणसंच दिसत होती, पक्ष्यांचा किलबिलाट होता. असं वाटत होतं सुंदर क्षण डोळ्यामध्ये टिपून ठेवावं, तेवढं असं सुंदर वातावरण होतं. आता ह्या दोघीजणी तर खेळत होत्या आणि ह्या जुळ्या मुली ह्यांच्याकडे बघत होत्या. ह्यांना वाटत होतं की दीदी आम्हाला उचलून वरती घेते का काय. आता सगळ्यात आवडता स्वराचा खेळ म्हणजे घसरगुंडी. स्वराला भरपूर आवडते घसरगुंडी खेळायला. आता घसरगुंडी खेळून झालं तर पोटात असे काव काव कावळे वरडत होते, म्हणून मग आम्ही चायनीज खायला गेलो. चायनीज तर खाऊन झालं, पण इथं तिचं चाललं होतं पप्पाला लाडीगुडी लावायची, कारण हिला परत पाणीपुरी खायचे. आम्ही गेलो पाणीपुरी खायला आणि हे गेले दोघेजण मक्का खायला, कारण ह्यांना पाणीपुरी जास्त काय आवडत नाही. खरं तर मी पहिल्यांदाच कटोरीमधली ट्राय केलेली पाणीपुरी, पण एवढी भंकास लागली ना, परत कधी खाणार नाही असं सांगितलं आणि मग गेलेल्या तोंडाच्या चवीचं असं मस्त पापडीचं आईस्क्रीम खाल्लं. आजचा सुट्टीचा दिवस असा होता.